महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। तसेच एकलव्य युवा संघटना प्रदेश महाराष्ट्र व वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती। पण आम्ही महाराष्ट्र हा जिल्हा प्लेसला बंद केलेला असल्या कारणाने आज फक्त तुमच्या द्वारा माननीय तहसीलदार यांच्या द्वारा माननीय महामहिम राष्ट्रपती यांना एक निवेदन आणलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांवर शांततेने मोर्चा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। तसेच या घटनेबद्दल सर्वत्र प्रिंट मीडियावर माध्यमांवर ज्या पद्धतीने मुलांना मारलेलं आहे त्याबद्दल संपूर्ण देशात असंतोष निर्माण झालेला आहे। तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व त्या विद्यार्थ्यांच्या जो हल्ला झालेल्या अगदी शांततेने काही युवक व विद्यार्थी नीट परीक्षेबद्दल व विद्यार्थ्यांच्या समस्येबद्दल जंतर मंतरवर जे आंदोलन छेडलेलं होतं त्या आंदोलन सरकारने दडपशाहीच्या मार्गाने अत्यंत क्रूरपणे अशा लाठी हल्ल्याचा मी सर्वप्रथम एकलव्य युवा संघटना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। हा फक्त हल्ला त्या विद्यार्थ्यांवर नसून आपल्या देशातील भावी भविष्यावर झालेला आहे। कारण ते विद्यार्थी नसून त्यांच्यामध्ये काही डॉक्टर आहेत, काही IIT आहेत, काही इंजिनियर आहेत, काही हे आहेत। तरी या विद्यार्थ्यांवर जो घाण हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या वतीने आज 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती। जिल्हा प्लेस आणि मुंबई बंद करण्याची आमची तयारी आहे। आता आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तसेच एकलव्य युवा संघटनेचे आमचे साथी गणेश भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला होता आणि या सरकारला प्रशासनाला आम्ही एक निवेदनाच्या माध्यमातून इशारा देत आहोत की विद्यार्थ्यांच्या व लोकशाहीच्या संविधानाच्या भवितव्यावर किंवा संविधानाच्या हक्क अधिकारांवर जर कधी तुम्ही अशा प्रकारे दडपशाही करणार असाल तर विचार आमच्याशी आहे, लढा आमच्याशी आहे। आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत आमच्या रक्तामध्ये जोपर्यंत शेवटचा थेंब आहे तोपर्यंत लोकशाही आणि संविधानासाठी आम्ही लढत राहू। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय। आज तहसीलदार साहेबांना आम्ही आज निवेदन देणार आहोत की जंतर मंतर या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्याचा आम्ही जाहीरपणाने निषेध करतो आणि जाहीरपणाने निषेध करतो। या सरकारने पोलीस विभागाने दडपशाही मार्गाने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न जो केलेला आहे आणि विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही जाहीरपणाने निषेध करतो आणि संविधानिक अधिकार सर्वांना व्यवस्थितरित्या मिळाला पाहिजे एवढी अपेक्षा बाळगतो। या घटनेचा जाहीर निषेध वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।